नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. हिंदू म्हणून विचार करा तरच राज्य आणि देश उभा राहील. माध्यम विश्लेषक सुशील कुलकर्णी यांचे परखड विवेचन. महाराष्ट्राला जातीपातीत नासवण्याचं काम सुरू आहे. तेव्हा तुम्ही कोणत्याही जातीचे असा, पण जोपर्यंत तुम्ही हिंदू म्हणून विचार करणार नाही, हिंदू म्हणूनच मतदान करणार नाही, तोपर्यंत या राज्याला, या देशाला उभे करू शकणार नाही, असं परखड मत माध्यम विश्लेषक सुशील कुलकर्णी यांनी व्यक्त केले. तसेच ज्यांना याची जाणीव होईल त्यांनी किमान एका कुटुंबाला याची जाणीव करून देण्यासाठी मी अधिक एक ही मोहीम राबवण्याचं आवाहनही त्यांनी केलं. ठाण्यातील सरस्वती शाळेच्या पटांगणात सुरू असलेल्या 38व्या रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत महाराष्ट्रातील सद्य राजकीय परिस्थिती या विषयावरील व्याख्यानात कुलकर्णी बोलत होते. यावेळी व्यासपीठावरती सत्राचे अध्यक्ष मकरंद मुळे, विजय जोशी आणि व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर उपस्थित होते. गुणीजन पुरस्कार त्यांना 1922 साली मिळाला आहे. दैनिक तरुण भारत, संवाद माध्यम सेवा पुणे या न्यूज फ्युचर सेवेचे संपादकीय काम केलंय. सांज तरुण भारत व सांज पण हळूहळू एकेका टप्प्यावर महाराष्ट्र अशा प्रकारे एकारले पण महाराष्ट्राचं सुरू झालं. त्याच बोलायला लागले ना प्रभू रामचंद्रावरती, त्यांची जुनीच वाक्य मला आठवतात. हो रामराव, सीतामाईला तुम्ही करायला लावलं, आमचं नव्हतं का? तुमच्या लफड्यावर कुणी शंका घेतली नाही का, असं त्या आधी विचारत होत्या. आणि आता प्रभू रामचंद्र म्हणजे हा सत्याचा अवतार त्यांना वाटू लागला. रामराया काय रे, काय बदल आहे हा बदल कुठून झाला असेल, कसा झाला असेल? आदरणीय छगन भुजबळ आता फुलावर बोलनात, पूजेवर बोलनात, देवावर बोलनात, कशावर बोलनात, काय नाही. हा मस्त चाललाय, इतकं छान चाललंय ना. मग एवढ्या सगळ्यांच्या वृत्तीतला बदल ज्या काठीला लावलेल्या गाजरामुळे झाला आहे, त्या गाजरावर आपण शंका का घ्यायची? चलने दो ना, क्या फरक पड रहा है? महाराष्ट्राच्या विचारधारेत सत्ता एवढा बदल करू शकत असेल तर आपण यावर शंका घेऊन आपल्याच मनाची चलबिचल का करून घेतोय, हा माझ्या मनाला पडलेला प्रश्न आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. श्रीराम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवरती ठाण्यात निघणार श्रीराम मंदिर प्रतिकृतीची मिरवणूक. शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के. सुमारे 500 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर साकारलं गेलं आहे.
या मंदिरातील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा मंगलमय सोहळा भव्य दिव्य स्वरूपात 22 जानेवारी 2024 रोजी देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते होणार आहे. याच पार्श्वभूमीवरती संपूर्ण देशभर हा उत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. याचाच एक भाग म्हणून ठाण्यातही 20 जानेवारी 2024 श्रीराम मंदिर प्रतिकृती मिरवणूक सोहळा मासुंदा तलाव येथे महाआरती व दीपोत्सव तसेच लेझर शोच्या माध्यमातून संपूर्ण श्रीरामचरित्र उलगडलं जाणार आहे. हा संपूर्ण कार्यक्रम ठाणेकरांसाठी शिवसेनेच्या माध्यमातून भव्य स्वरूपात राबवला जात आहे. यामध्ये ठाणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलेले स्वप्न आणि करोडो रामभक्तांची इच्छा श्रीराम मंदिराच्या माध्यमातून प्रत्यक्ष साकार होत आहे. याचा आनंद प्रत्येक हिंदू माणसाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून देशाच्या विविध भागामध्ये अनेक कार्यक्रम सुरू आहेत. प्रत्येकाच्या मनामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. संपूर्ण देश राममय झाला आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात देखील श्रीराम मंदिर व्हावे यासाठी अनेकदा आंदोलनं करण्यात आली. तर मंदिराच्या पायाभरणीसाठी चांदीची वीट देखील ठाण्यातून पाठवण्यात आली होती. ही बाब प्रत्येक ठाणेकरांच्या दृष्टीने अभिमानाची आहे. ठाण्यात देखील अयोध्येत होणारा सोहळा अनुभवता यावा यासाठी विविध कार्यक्रम होत आहेत. शिवसेनेच्या माध्यमातून शनिवारी 20 जानेवारी 2024 रोजी शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपिनेश्वर मंदिर ते मासुंदा तलावापर्यंत श्रीराम मंदिर प्रतिकृतीची भव्य मिरवणूक तदनंतर दीपोत्सव मासुंदा तलाव येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रभू श्रीरामचंद्राची महाआरती काशी विश्वेश्वर येथील महंतांच्या सहयोगाने संपन्न होणार आहे. विविध लोककला त्याच्यामध्ये वारकरी असतील, लेझिम असेल, बँड असेल, श्रीरामाची प्रतिकृती असेल, अशी विविध नाशिक ढोल असेल, अशी ती मिरवणूक देखणी आणि लोकांच्या लक्षात राहील अशी मिरवणूक ती निघणार आहे श्रीराम मंदिर प्रतिकृतीची. आणि त्यानंतर तलावामध्ये त्याचवेळी तलावामध्ये तरंगता रंगमंच, तरंगता स्टेज आपण बनवतोय. त्यावरती श्रीरामावरती असलेली प्रभू रामचंद्रावरची गीतांचा कार्यक्रम त्या ठिकाणी असणार आहे. त्याचबरोबर आपल्या तलावामध्ये श्रीरामांच्या आयुष्यावर एक लेझर शो, पहिल्यांदाच मासुंदा तलाव या ठिकाणी एवढा मोठा लेझर शो त्या ठिकाणी ठाणेकरांसाठी आपण करणार आहोत. त्यानंतर ठाणेकरांच्या वतीने आपलं ठाण्याचं कौतुक आणि ठाण्याचा अभिमान माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यांच्या हस्ते, जरी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तरी ते एक ठाणेकर आहेत आणि आपला हक्क त्यांच्यावर आहे, त्यांचा हक्क आपल्यावर आहे. आणि म्हणून सर्व ठाणेकरांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब रामाची आरती त्या तलावामध्ये होणार आहे. त्याकरता बनारसवरून जे काही महंत आणि त्या ठिकाणी जे आरती करतात ते महंत खास येणार आहे. एक वेगळा सोहळा त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466. वाहतूक नियमांच्या जनजागृतीसाठी ठाणे पोलिसांकडून रील्सचा वापर. ठाणे पोलिसांनाही आता रील्सची भुरळ पडली आहे. वाहतूक नियमांच्या उल्लंघनामुळे अनेकांना जीव गमवावा लागतो. अपघातात कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाल्यास संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. तेव्हा वाहतूक नियमांचे उल्लंघन टाळण्यासाठी सोशल मीडियात ठाणे पोलीस रील्स तयार करून जनजागृती करणार आहेत. त्याचबरोबर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची रील्सची स्पर्धाही घेतली जाणार असून या माध्यमातून पालक, विद्यार्थी आणि तरुणाईपर्यंत जनजागृती करण्यात येणार आहे. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात रस्ता सुरक्षा अभियान 2024ची सुरुवात झाली आहे. 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या सप्ताहाच्या निमित्ताने सोमवारी सुरक्षा ॲपचं उद्घाटन पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार संजय केळकर, निरंजन डावकरे, महापालिका आयुक्त अभिजित बांगर, सहपोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, अप्पर पोलीस आयुक्त महेश पाटील उपस्थित होते. शहरात वाहन चालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघनामुळे अनेकदा अपघात घडतात. यामध्ये काही नागरिकांना जीव
जीवही गमवावा लागला होता. हे प्रकार टाळण्यासाठी आणि नागरिकांमध्ये अपघाताबाबत जनजागृती व्हावी यासाठी ठाणे पोलीस रील्स तयार करणार आहेत. तसेच तरुणांसाठी एक रील स्पर्धाही घेतली जाणार आहे. यासाठी महाविद्यालयासोबत संपर्क साधण्यात येत आहे, अशी माहिती यावेळी पोलिसांनी दिली. आजपासून रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात झाली आहे. मी ठाणेकरांना आवाहन करीन की या निमित्ताने या अभियानामध्ये प्रबोधन तर होतं, जागरूकता निर्माण होते, परंतु लोकांनी देखील याच्यामध्ये सहभागी व्हावं. लोकांनी देखील शेवटी आपला ठाणं आहे, आपल्या ठाण्यामध्ये हा सुरक्षित प्रवास होण्याकरता लोकसहभाग देखील माझ्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. रस्ता सुरक्षा अभियान याची आज सुरुवात होते आणि महिनाभर हा अभियान आहे. पण खऱ्या अर्थाने हा अभियान फक्त एका महिन्यापुरतंच मर्यादित न राहता हे आपल्या आयुष्याचा एक भाग झाला पाहिजे. या दृष्टिकोनाने शालेय जीवनामध्ये संस्कार म्हणून या गोष्टींची साक्षरता केली पाहिजे अशी विनंती मी शासनाला करणार आहे. आणि त्याच्यामुळे मुलांच्या शैक्षणिक करिक्युलममध्येही याची जर आपण वाढ केली या संदर्भातली, तर निश्चितपणे मुलं ज्यावेळेस पालकांना सांगतात त्यावेळेस पालकांवर फार मोठा प्रभाव होतो. आणि त्याचबरोबर त्या मुलांचंही त्यांच्या या तरुण वयामध्ये त्यांना या गोष्टींची ज्यावेळेस साक्षरता होते, त्यांच्या आचरणामध्ये ते येतं. उदाहरणार्थ आपण ज्यावेळेस मंदिराच्या जवळनं जातो, नकळत आपला हात हा आपल्या मस्तकावर जातो, तसंच रोड सेफ्टीच्या माध्यमाने ज्यावेळेस ही साक्षरता शालेय जीवनात होईल त्यावेळेस लाल सिग्नल बघितल्यानंतर आपोआपच किंवा ऑरेंज सिग्नल बघितल्यानंतर आपोआपच चालक म्हणून ही मुलं गाडी थांबवू शकते. एक महिन्याभराचं अभियान आहे. आजपासून ते 14 फेब्रुवारीपर्यंत चालणारं हे अभियान आहे. आणि याच्यामध्ये रस्त्यावर सुरक्षा वाढवून त्यानंतर अपघातांचं प्रमाण कमी करणं या दृष्टीनं जनजागृती करणं, लहान मुलांमध्ये जागृती करणं आणि त्याचबरोबर विविध उपाययोजना करून सर्व समाज घटकांना सोबत घेऊन वाहतूक नियमाविषयी आणि रस्ता सुरक्षिततेविषयी जनजागृती करणं हा त्याचा मुख्य उद्देश आहे. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.